निवडणुकीच्या बातमीनं, कारण देशासह राज्यात निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते। शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग दिसते। निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आता 19 एप्रिल ही शेवटची तारीख आहे आणि लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्यांमधील 94 मतदारसंघांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। तर महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले अर्ज भरणार आहेत। अर्ज भरताना राजे शक्ती प्रदर्शन करणार असून यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जण उपस्थित राहणार आहेत। तर सांगलीमध्ये संजय काका पाटील अर्ज दाखल करणार असून देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सुप्रिया सुळेंसोबत शरद पवार देखील अर्ज करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि सुनेत्रा पवारांसोबत अजित पवार आणि जय पवार, पार्थ पवार हे देखील उपस्थित राहतील। तर रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे देखील आपला अर्ज दाखल करणार आहेत। रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना रंगणार आहे। सोलापुरामध्ये महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी लढत असणार आहे। त्यामुळे आज अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। आणि बारामती